तर कोल्हापुरातला पूर ओसरू लागल्यानंतर पालिकेकडून सफाईला सुरुवात करण्यात आली आहे। महापालिकेचं सफाई कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर साफसफाई अभियान सुरू आहे। पुराच्या पुण्यासोबत मोठ्या प्रमाणात कचरा सुद्धा रस्त्यावरती साचलेला आहे, तर चिखल साफ करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। गेल्या 8 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर काल कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात देखील पावसाने उघडीप दिली आणि त्याचा परिणाम म्हणून पंचगंगा नदीची पाणी पातळी काल रात्रभर स्थिर राहिली आणि त्यानंतर आता हे पाणी उतरायला सुरुवात झालेली आहे। खरतर पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडल्यानंतर हे सगळं पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते शहरातल्या काही भागांमध्ये जायला सुरुवात झालेली होती। ही दृश्य आपण बघू शकतो। पाण्याच्या बाटल्या असतील, थर्माकोल असेल, असं सगळं हा कचरा जो आहे तो या शहर आणि परिसरातील ज्या भागात पाणी घुसलेलं होतं तिथे येऊ लागलेला होता। त्याची दुर्गंधी देखील मोठ्या प्रमाणावर सुटलेली होती। मात्र आता हळूहळू पाऊस कमी झालेला आहे, पूर देखील ओसरतोय, त्यामुळे हा सगळा कचरा उठावाचं काम आता महापालिका प्रशासनाकडून करण्यात येते। आपण बघतोय महापालिकेचे सफाई कामगार जे आहेत ते सकाळपासून या सगळ्या कामामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।